शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा टाहो, नगर परिषद कार्यालयावर धडकले विद्यार्थी। कारंजा येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या येथील मुलजी जेठा नगर परिषद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक नसल्यामुळे अनेक विषयांच्या तासिका होत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी टाहो फोडला आहे। दरम्यान विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन शिक्षकांची मागणी केली आहे। सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नगर परिषद अधीनस्थ मुलजी जेठा नगर परिषद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, परंतु वर्ग 11वी व 12वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित यांसारखे महत्त्वाचे विषय असून सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक नसल्यामुळे तासिका बंद आहेत। वर्ग 11 व 12वी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे वर्ष असून समोर विविध स्पर्धा परीक्षेची तयारी याच वर्षात होत असते, परंतु महाविद्यालयात नियमित तासिका होत नाहीत। विशेष म्हणजे हे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दररोज शैक्षणिक धडे न घेता घरी परतत आहेत, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। दरम्यान मुलजी जेठा नगर परिषद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिकविण्याकरिता आवश्यक शिक्षक देऊन आमची शैक्षणिक गैरसोय टाळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे। निवेदन देतेवेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया। हम MJMPL जूनियर कॉलेज के स्टूडेंट्स हैं और हमारे कॉलेज में जो टीचर्स लोग हैं वो अवेलेबल किए गए नहीं हैं और इसकी वजह से हमारी पढ़ाई का बहुत नुकसान हो रहा। और इसी वजह से हमारी क्लास, हम इससे पहले भी परसों के दिन आए थे यहाँ पर कि हमको टीचर चाहिए, लेकिन CO सर 2 दिन की छुट्टी में, इसलिए हमको वहाँ पर वापस भेज दिए थे। और आज डबल आए, फिर भी बोले आज CO सर मीटिंग में, इसलिए हमको जल्द से जल्द टीचर अवेलेबल करके दीजिए। और इसकी वजह, आज टीचर ना होने की वजह से हमारा काफ़ी लॉस हो रहा। आगे चल के हमारे कई सारे एग्ज़ाम्स है जो हमें पास करना पड़ते हैं। 12th के एग्ज़ाम के लिए सिर्फ 3 महीने बाकी है। फरवरी में हमारे एग्ज़ाम्स है और नेक्स्ट मंथ में प्रैक्टिकल्स वो वगैरह भी नहीं हुए हमारे, इसलिए हमको जल्द से टीचर। अभी आप शिक्षण अधिकारी से क्या मांग कर रहे हो? टीचर्स अगर से हमें जल्दी से टीचर मिल जाएंगे तो हमारा सिलेबस कंप्लीट हो सकता है। नगर परिषद अंतर्गत असणारी मुलजी जेठा हायस्कूलमध्ये शिक्षक नसल्यामुळे आम्ही वर्ग 12वीमध्ये शिकत आहे, तर शिक्षक नसल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे। आम्ही सोमवारी नगर परिषदमध्ये येऊन CO साहेबांना निवेदन केलं की आम्हाला शिक्षक पाहिजे, पण त्या दिवशी ते CO साहेब उपस्थित नव्हते आणि आजसुद्धा आम्ही आलो तर आजसुद्धा CO साहेब उपस्थित नाही आहे। आमची त्यांना एक विनंती आहे की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावे। शिक्षण मंत्र्याकडे काय मागणी आहे? शिक्षण मंत्र्याकडे माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रामधील व कुठेही अशा शाळेमध्ये शिक्षक नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसानाबद्दल काळजी घ्यावी। आम्ही मुलजी जेठा हायस्कूल कारंजाला इथे शिकत आहे। आमच्या शाळेमध्ये 1 ते 1.5 महिना झाला शिक्षक अभावी आमचे शिक्षण बंद आहे आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावे, कारण की आम्ही 12वीत असल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याची काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो। आणि आम्ही सोमवारी परवा दिवशीसुद्धा नगर परिषद इथं आलो होतो, CO साहेबांची वाट पाहत होतो, पण CO साहेब आले नाही। आजसुद्धा आलो पण आजसुद्धा CO साहेब नव्हते। कारणामुळे आमच्या शिक्षणाचा विचार करावा आणि CO साहेबांनी लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।